आज आपण बनवणार आहोत अगदी चविष्ट असे दुधी भोपळ्यापासून लेयर पराठे. चला तर बनवूया. या ठिकाणी एक दुधी भोपळा घेतलेला आहे, त्याची साल काढून घेतलेली आहे. आपण आता हा किसून घेऊया. या ठिकाणी भोपळा आपण किसून घेतलेला आहे. या ठिकाणी एक बाउल घेतलेला आहे, यात आपण आता 1 कप गव्हाचं पीठ घालूया. या ठिकाणी अर्धा कप किसलेला भोपळा घेतलेला आहे, तो आपण यात घालूया. यात 1 चमचा हळद घालूया, अर्धा चमचा लाल तिखट घालूया. तुम्ही तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. 1 चमचा जिरे घालूया, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा मीठ घालूया. तर यात आपण आता 1 चमचाभर तूप घालूया. तर हे गरम न करता थंडच आपण यात घालत आहोत. आपण आता हे मिक्स करून घेऊन याचा पिठाचा गोळा बनवून घेणार आहोत. यात आपण पाण्याचा अजिबात वापर करणार नाही आहे, भोपळ्यामध्येच पाणी भरपूर असतं. या ठिकाणी आपलं हे लेयर पराठ्याचं पीठ छानपैकी भिजवून तयार झालेलं आहे. या ठिकाणी आपण भिजवलेल्या पिठाचे 4 गोळे बनवून घेतलेले आहेत. यातला एक आपण आता गोळा घेऊया, तो गव्हाच्या पिठामध्ये छानपैकी असा बुडवून घेऊया. पाहिजे तर त्याला थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं आहे आणि यानंतर त्याला लाटायचं आहे. आपण आता हे पातळसर एकसारखं असं छान लाटून घेणार आहोत. ज्यांना भोपळा आवडत नाही त्यांना हे जर बनवून दिलं तर ते हे खूप आवडीने खातात. हल्ली खूप ऐकण्यात येतं की आमची मुलं भाजी खायला नको म्हणतात. तर असं वेगळं काही बनवून दिलं की मुलं हे चटकन आवडीने खातात. या ठिकाणी आपला हा पराठा अगदी पातळसर असा छानसा लाटून झालेला आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. यावरती आपण आता तूप घालूया आणि हे आता आपण छानपैकी पसरवून घेऊया. यानंतर यावरती थोडंसं गव्हाचं पीठ घालूया. तुम्ही हे असं जरी ठेवलं तरी चालेल किंवा तुम्ही हे असं पसरवलं तरी चालेल. याची आपण आता घडी घालूया. तर अशा पद्धतीने ही पहिली घडी घालायची आहे. मी पोलपाट जरा फिरवून घेते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आणि दिसेल व्यवस्थित. आणि आता ही आपण उलटी घडी केलेली आहे. परत एक सुलटी घडी करायची आहे. त्यानंतर परत एक उलटी घडी करायची आहे. म्हणजेच अल्टरनेट घड्या करत जायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. या ठिकाणी अगदी सोपं आहे, यात काही अवघड नाही आहे, सगळ्यांना जमेल. तर या ठिकाणी पराठ्याला आपण घड्या घालून घेतलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने आपण आता याचा रोल बनवूया. तर अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तर हा आपण रोल बनवून घेतलेला आहे. त्यानंतर हलकंसं त्याला प्रेस करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण आता हे परत पिठामध्ये असं बुडवून घेणार आहोत आणि आपण आता हे लाटून घेणार आहोत. हा जो लेयर पराठा जो आहे तो पोळीसारखा पातळसर अजिबात लाटायचा नाही आहे. लेयर पराठा हा पोळीपेक्षा जरासा जाडसर असतो. तर या ठिकाणी हा आपला लाटून झालेला आहे. तर एवढी तरी जाडी त्याला ठेवायची आहे. तर आपला हा लेयर पराठा लाटून झालेला आहे. आपण आता हा तव्यावरती घालूया. आपण आता हा पलटवूया. आपण आता याला बटर लावून घेऊया. तर या ठिकाणी हे बटर मी घेतलेलं आहे. तुमच्याकडे बटर नसल्यास तुम्ही तुपाचा किंवा तेलाचा सुद्धा या ठिकाणी वापर करू शकता. आपण आता हा परत पलटवूया. दुसऱ्या साईडने सुद्धा आपण बटर लावून घेऊया. बटरने खूप छान अशी टेस्ट येते. तुम्हाला या ठिकाणी लेयर दिसत असतील पराठ्याला छानसे. तर आपण आता हा परत पलटवूया आणि छानपैकी शेकून घेऊया. तर या ठिकाणी आपला दुधी भोपळ्याचा हा लेयर पराठा बनवून तयार झालेला आहे. अगदी छान लेयर त्याला पडलेत, तुम्ही या ठिकाणी बघू शकता. परत तुम्हाला दाखवते, हे बघा. आपण आता हा एका प्लेटमध्ये काढून घेऊया. अशाच पद्धतीने आपण बाकीचेही
पराठे करून घेऊयात. या ठिकाणी आपला दुसरा पराठासुद्धा लाटून झालेला आहे. आपण तो सुद्धा शेकून घेऊया. तर हे भोपळ्याचे जे लेयर पराठे आहेत ते खायला खूप टेस्टी असे लागतात. तर तुम्ही हे नक्की बनवून बघा. आपण आता हा पलटवूया आणि दुसऱ्या साईडने सुद्धा आपण याला बटर लावून घेऊया. आपण आता हा पुन्हा एकदा पलटवून घेऊया आणि छानपैकी शेकून घेऊया. या ठिकाणी आपला दुसरासुद्धा लेयर पराठा बनवून तयार झालेला आहे. खूप सुंदर असा. किती छान लेयर आलेत त्याला, पाहिलेत? तर आपण हा काढून घेऊया दुसरा पराठासुद्धा. हे बघा किती सुंदर लेयर आलेत. या ठिकाणी गरमागरम दुधी भोपळ्याचे लेयर पराठे आपले बनून झालेले आहेत. हे तुम्ही असेच सुद्धा खाऊ शकता किंवा चटणीसोबत खाऊ शकता, सॉससोबत खाऊ शकता किंवा बटरसोबत खाऊ शकता. खूपच असे टेस्टी बनवून तयार होतात. तर तुम्ही हे नक्की बनवा. नेहमीप्रमाणे प्रेमाने बनवा, प्रेमाने सगळ्यांना खाऊ घाला. माझी ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ही रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा. भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत आनंदात राहा, निरोगी राहा. धन्यवाद.